देशोन्नतीच्या माध्यमातून आज आम्ही मुंबईवरून थेट पोहोचलो नांदेड जिल्ह्यातील हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये। नमस्कार, मी बाबूराव कदम कोहळीकर, मतदारसंघातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र। मी कुठलाही नेता नसून आपल्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरीच आहे। माझ्या आयुष्यातील गेली 30 वर्षे मी निस्वार्थपणे फक्त आणि फक्त मायबाप जनतेच्या सेवेत घालवली आहेत। तुम्हालाच कुटुंब मानलं आणि तुमच्या सुखादुःखाला आपलं मानत गेलो। तुम्हालाही माहीत आहे, आजही माझ्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या अडचणी सोडवण्यापासूनच होते आणि रात्रसुद्धा। आतापर्यंत मी दिवसरात्र हे जनसेवेचे कार्य निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता करत आलो आहे। पण आता मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि साथीची नितांत गरज आहे। महाराष्ट्रातील 288 विधानसभा क्षेत्रांपैकी एक विधानसभा क्षेत्र म्हणजे हादगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्र। हादगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रावर आजपर्यंत काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनी देखील आळीपाळीने सत्ता उपभोगली। सध्या मात्र येथे काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची चुरस निर्माण करणारी निवडणूक होत आहे। अर्थातच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती। या मतदारसंघात एक विशेषता आहे, ती म्हणजे येथे उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे याचा काही संबंध नाही। त्यामुळे बाबूराव पाटील जिकडे जनता देखील तिकडे असं या ठिकाणचं वातावरण आहे। बाबूराव पाटील कोहळीकर यांना नुकतेच लोकसभेचे तिकीट मिळाले होते, पण काही मतांनी त्यांचा पराभव झाला। पण यापूर्वी देखील त्यांनी 2 विधानसभा लढवल्या, त्यातही त्यांचा अगदी कमी मताने पराभव झाला। त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवून त्यांना संधी दिली आहे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज देशोन्नतीच्या माध्यमातून आपण थेट मुंबईवरून पोहोचलो नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील हादगाव हिमायतनगर या मतदारसंघामध्ये। या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी जरी टक्कर असेल तरी या ठिकाणी मात्र एक व्यक्ती अतिशय प्रसिद्ध आहे आणि फक्त इथं महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा त्या व्यक्तीला पसंती दिली जाते। त्या व्यक्तींना भेटायला आपण या ठिकाणी आलो आहोत। महायुतीचे या ठिकाणचे उमेदवार जे आहेत बाबूराव पाटील कोहळीकर, ते गेले त्यांचा परिचय सांगायचा म्हटलं तर त्यांनी 2 विधानसभा आणि 1 लोकसभा लढवली। काही मताच्या फरकाने त्यांचा पराभव जरी झाला तरी त्यांनी समाजकार्य काही सोडलं नाही। विशेष म्हणजे या समाजकार्याच्या दौरान त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मदतीने या परिसरातील मतदारांसाठी, या परिसरातील गोरगरिबांसाठी कोट्यावधीचा निधी आणला आणि या ठिकाणी परत विकास कामं केले। म्हणजे जो आमदार नसतानाही आमदारची कामं केले, पण यापूर्वीच्या आमदाराला लोक कुठेतरी नापसंती देताना दिसले आहेत। आपल्यासोबत आहेत बाबूराव पाटील कोहळीकर सर, तुमचं देशोन्नतीमध्ये हार्दिक स्वागत आहे। विशेष म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही 2 विधानसभा 1 लोकसभा लढवली, पण समाजकार्य काही सोडलं नाही। गेल्या 28 वर्षापासून तुम्ही हे समाजकार्य करताय, काय हेतू काय याचा? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी बाबूराव कदम कोहळीकर। मी समाजकार्य करीतच राजकारणात आलो। खरं तर मला कोणीही विचारते की तुमचा हे राजकारण तुमच्याकडे पाहिलं की असं राजकारणी वाटत नाही। मला एकच म्हणायचं की आम्ही 2.25 वर्ष आम्हाला भेटले मुख्यमंत्री साहेबाकडं जाण्याचे, आणि 2.25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी ओपन चॅलेंज देतो तुमच्या देशोन्नती चॅनलच्या माध्यमातून की त्यांना समोर बसवा आणि आम्हाला समोर बसवा। मी गेल्या 2.25 वर्षात जी कामं केले खासदार हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री साहेबाच्या माध्यमातून, ते तुम्ही शाश्वत कामं केलेली आहेत। ते पिढ्याने पिढ्या अशा छोट्या मुलांच्या आपण राहील न राहील परंतु ते कामं राहतील। आज पेनगंगा प्रोजेक्ट गेल्या 30 वर्षापासूनची मागणी होती, ती पूर्ण केली। 7 उच्च पातळी बंधारे 1600 कोटी रुपयाचे आणि 7 विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारे नवीन पेनगंगा नदीवर ब्रिज, 3 वन उद्यान, 4 ग्रामीण रुग्णालय, विशेष बाब म्हणून 200 कोटी आदिवासी समाजाच्या मुलामुलींच्या वसतिगृहापासून ते रस्त्यापर्यंत, पूल नाल्यापर्यंत असे अनेक प्रश्न आहेत। 2 नवीन कॅनॉलला सर्वेसाठी मंजुरी आणि हादगाव शहराच्या 60 वर्षाचं BOT तत्वावर 158 व्यापारी संकुल
उभारण्यासाठी ह्या सगळ्या कामी आम्ही जे करू शकलो ते मुख्यमंत्री साहेबाच्या सहकार्यामुळं, खासदार हेमंत पाटलाच्या सहकार्यामुळं. अगदी अगदी. सत्तेमध्ये नसताना आणि आमदार नसताना देखील एका आमदाराप्रमाणे या ठिकाणी विकास काम सातत्याने करत राहणाऱ्या व्यक्तीचं नाव म्हणजे बाबूराव पाटील कोहळीकर. याच कर्तृत्वामुळे जनता त्यांना मोठ्या आशेने बघते. शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते असो का पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा आणि अनेक कामे त्यांनी कुठलंही पद हातात नसताना केले. त्याचबरोबर जवळपास 2000 कोटींचा निधी देखील या परिसरात आणला. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन हा सकारात्मक असल्याचे दिसून आलंय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकारणामध्ये असणारे आमदार, खासदार किंवा इतर प्रतिनिधी असतात ज्यांना हे कामं एक फंड आणणं आणि नागरिकांचे कामं करून देणं हे शक्य नाही. ते तुम्हाला कसं शक्य झालं? नाही, मी खरं तर मागच्या वेळेस माझी 6500 सीट गेली होती. मी अपक्षच होतो. नाविलाजानं लोकांनी मला बंडखोरी करायला लावली होती. ज्यावेळेस 2019ला तिकीट नाकारलं त्यावेळेस 5000 लोकांचा जनसमुदाय नांदेडच्या रेल्वे स्टेशनला देवगिरी एक्सप्रेसवर आला होता आणि त्यांनी गावाकडे येईपर्यंत जवळजवळ 7-8 हजार लोक झाले. आजही माझ्यावर अर्धापूर पोलीस स्टेशन आणि तुमच्या हादगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल आहेत आचारसंहितेचे, परंतु लोकच ऐकत नव्हते. माझा काही तसा रोल नव्हता त्याच्यामध्ये. पण त्या लोकांनी शेवटी ज्यावेळेस आमची गावामध्ये गेलो तिथं लोकांनी सांगितलं की आता लढायचं नाही, लढायचं. आणि लोकांनी उभं केलं आणि लोकांनी एवढा 100 रुपये देऊन शेतात काम करणाऱ्या महिलांनी सहकार्य केलं. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस ह्या आदिवासी विभागामध्ये मला खूप कमी मतं पडले. मी म्हणूनच ठरवलं की पहिले जिथं कमी बूथवर मला पडले मतदान त्या भागात काम करायचं. मुख्यमंत्री साहेबाचा रात्री फोन आला मला. मी अपक्षच काम करू लागलो. ठाण्याला बोलवलं आणि रात्री फोन आल्याच्या नंतर मी सांगितलं की साहेबाला मी भेटायला येतो. मी माझ्या मतदारसंघातली ही शाश्वत कामं जी केली आम्ही 2.25 वर्षात ते कामाची यादी दिली साहेबाला आणि त्यांनी मला शब्द दिला आणि तंतोतंत हे शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि हेमंत पाटील यांनी पूर्ण केला. आणि म्हणूनच आज जे पिढ्यानं पिढ्या टिकणारे कामं मी करू शकलो मतदारसंघ. निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही याची अपेक्षा नव्हती, तरी देखील या परिसरात बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून MIDC ची स्थापना करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पण शेवटच्या क्षणी ते अपूर्ण राहिले. निवडणुकीत विजय मिळाला तर पुढील 5 वर्षांची ब्लूप्रिंट देखील त्यांनी देशोन्नती समोर मांडली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मागचे 5 वर्ष तुम्ही विकास कामं केले, आतापर्यंत करत आलात, कुठलीही डोळ्यासमोर कुठलाही उद्देश न ठेवता. पण आता ह्या विधानसभा आहेत, प्रत्येकाचा एक वचननामा असतो, जाहीरनामा असतो, ब्ल्यू प्रिंट असतात. तुमची काय ब्ल्यू प्रिंट आहे? माझी ब्ल्यू प्रिंट हेच आहे की कालही मुख्यमंत्री साहेब हिमायतनगरला आले होते की ह्या तालुक्यात आम्ही थोडंसं त्रुटीमध्ये निघाली, नाहीतर आमची 250 एकर जमीन आम्ही उपलब्ध करून दिली मानवाडी फाटा येथे MIDC साठी. या तालुक्यात जर उद्योग आले, छोट्या मोठ्या लोकांच्या हाताला काम मिळेल, रोजंदारी मिळेल आणि आपले काही जर इच्छुक लोक असतील तर त्यांना उद्योगसुद्धा छोटे मोठे MIDC मध्ये उभे करता येतील. आणि एवढंच नाही तर आपले मुलं मुली पुण्या मुंबईला जातात, आईवडिलांची सेवा करू शकत नाही आणि प्रत्येक आईवडिलांची हेच इच्छा असते की आपल्या शेवटी तरी मुलामुलींना आपली सेवा करावं. आणि ते सेवा करण्यासाठी आणि रोजगार मिळण्यासाठी हादगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये दोन्ही ठिकाणी MIDC ची मी मागणी, जे माझा प्रश्न राहून गेला या कमी काळ भेटल्यामुळं, तर निश्चितच काल मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केलं की हादगाव आणि हिमायतनगर तालुक्यात 2 नवीन MIDC ची स्थापना करू. अगदी म्हणजे या ठिकाणी लगेच या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळेल याची आपल्याला अपेक्षा आहे. काँग्रेसने केवळ जातीपातीचे राजकारण केलं
पण जनतेसाठी काही केलं नाही असा आरोप करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण जनतेतील महिलांना फायदा झाला असून निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर पुन्हा महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत अधिक रक्कम देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी बोलून दाखवलंय. अतिशय सुंदर उपक्रम आहे की रोजगारांना हे आहे, पण आता सध्या महिलांना जो मुख्यमंत्री याच्यामधून लाडकी बहीण योजना जे पुरवल्या जाते त्यातून 1500 रुपये केवळ महिलांना मिळतात, पण महिलांच्या हाताला रोजगार मिळावा, महिलांना कायमस्वरूपी काम मिळावं यासाठी काय तरतुदी आहेत तुमच्या? आज जी मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली, काँग्रेसनं 60 वर्षामध्ये आदिवासी समाजाचं, दलित समाजाचं, मुस्लिम समाजाचं मतदान घेण्याचंच काम केलं, परंतु मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि महायुतीच्या सरकारनं सरसगट सगळ्या समाजासाठी कधीच नव्हे 60 वर्षात जे नाही केलं ते करून दाखवलं आणि महिलांसाठी आज सुरुवात केली. प्रतिदिन 50 रुपये मानधन. त्यांनी तर मानही केला नाही, धनही दिलं नाही, परंतु यांनी मानधन देण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर कालच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये हे 2100 रुपयापर्यंत देण्याचं केलं. आमची एक खाजगी बैठक झाली वर्षा बंगल्यावर. आम्ही लोकसभा लढवली, हारलेले 7-8 लोकसभेचे उमेदवार होते. तिथं तर खाजगीमध्ये त्यांनी बोलून दाखवलं की 1500 नाही, 2000 नाही, 3000 त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त करू आणि महिलांचा सन्मान करू. असे कितीतरी क्रांतिकारी, मुलीसाठी मोफत शिक्षण, आज 3 वर्ष झालं मोफत धान्य देण्याचा निर्णय आहे. काँग्रेसनं असं कधीच केलं नाही, फक्त जातीपातीचं राजकारण केलं. शिवसेना हे जातीवादी आहे आणि अशी जातीवादी म्हणूनच काँग्रेसनं मतदान घेतले, गोरगरिबाचे मतदान घेतले, पण जनतेसाठी काहीच केलं नाही. अगदी ननिवडणुका आपल्या समोर आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतकरी, कारण शेतकरी नेहमीच निवडणुका आल्यावरती शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती निवडणुका जिंकल्या जातात, पण शेवटी शेतकरी दुर्लक्षित होतो. शेतीसाठी पाणी, शेतीसाठी वीज हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचे काय शेतकऱ्यांसाठी उपक्रम आहे? शेतकरीसाठी मी मुख्यमंत्री साहेबांना सगळ्यात मोठी इथं विजेचा प्रश्न आहे. आज 10 मिनिटात लाईट जाते, 10 मिनिटात येते. तर प्रत्येक जेवढे हादगाव आणि हिमायतनगर माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे 33 केवी आहेत, तिथं पहिले 5 MVAचा किंवा 10 MVAचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणार आणि पत्र आलं, त्याचं काही ठिकाणी बसवायला सुद्धा सुरुवात झाली. आणि 2 132 केवी, पूर्ण एवढा मोठा हादगाव तालुका असून 132 केवी एकच आहे आणि हिमायतनगर तालुक्यात एकच आहे. 2 तालुक्यात 2 132 केवी आणि प्रत्येक ट्रान्सफॉर्मर 33 केवीला 5 MVAचा किंवा 10 MVAचा नवीन ट्रान्सफॉर्मर. हे जर समस्या सुटली तर लाईटचा प्रश्न शेतकऱ्याचं पूर्ण 7.5 3 HP पासून 7.5 पर्यंत 00 बिल यायला सुरुवात झाली. मोफत वीज देण्याचा शासनाचा निर्णय आहे, परंतु वीज मिळत नाही. ह्याच्यासाठी मी पहिले पत्र देऊन कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या काळात आम्ही जर इथं आमदार झालो तर निश्चितच विजेचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. अगदी आपण पाहतो देशोन्नतीच्या माध्यमातून या ठिकाणी जो उमेदवार आहे तो महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा हा उमेदवार इथल्या जनतेचा लाडका उमेदवार समजला जातो आणि यांच्या या पुढील येणाऱ्या वाटचालीसाठी आणि उद्याच्या निवडणुकीसाठी देशोन्नतीच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करणं हेच माझं ध्येय असल्याचं बाबूराव पाटील कोहळीकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे असेच समाजकार्य करणारे कार्यकर्ते जर राजकारणात आले तर नक्कीच समाजाचा विकास होईल, यात काही शंका नाही. बाबूराव पाटील कोहळीकर यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी देशोन्नतीच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. काय वाटतं आज या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती आहे, काय वाटतं? युतीचे आपले बाबूरावजी कोळीकर साहेब जे आहेत त्यांनी पद नसताना सुद्धा आपल्या एरियामध्ये भरपूर कामं केलीत. कुठला उमेदवार यायला पाहिजे असं वाटतं? कोळीकर. बाबूराव पाटील कोळीकर साहेब काय विशेष? सर्वसामान्याचा नेता आहे साहेब. कुठल्या उमेदवाराला पसंती आपली? तर गेलं ते तर कोळीकर साहेबाचं नाव आहे, त्यामुळं आता हादगाव तालुक्यात एकच नाव, आता आला बाबूराव, आता आला बाबूराव. बाबूराव बाबूराव कोळीकर साहेब सर्वसामान्याचा नेता म्हणून बाबूराव कोळीकर साहेब. तर बाबूराव कदम कोळीकर साहेब. आला बाबूराव, गेला माधवराव. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा,
सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.